थँक्यू रुपेश खंडवे सर, एक चांगला असं समालोचक आपल्याला या आयोजनाला लाभले गेलेत. रुपेश खंडवे सर, मॅन फ्रॉम डामसेवाडी. चला तर सामन्याकडे वळूया आपण. कार्तिकेय अँड पवन टायगर्स विपक्ष सान्वी 11 या दोन सामन्यामध्ये, या दोन संघामध्ये आपण सामना पाहू शकाल. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप आणि केतन आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. स्ट्राईकला केतन आणि गोलंदाज स्ट्राईकवर जर विचार केला तर गोलंदाज योगेश. पहिला दुसरा चेंडू उडवला मात्र वन बाउन्स पकडेल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आता प्रदीपचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मात्र 27 धावा बनवल्या गेल्या त्याच्या बॅट मधून. उलटा चेंडू आहे या ठिकाणी, झेलची संधी होती मात्र तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील. धावांचा जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले 3. चला तर सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे. या ठिकाणी सुपर अशी गोलंदाजी करताना गोलंदाज योगेशला आपण पाहू शकाल. प्रदीप सारख्या फलंदाजाला जरा या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे योगेशच्या माध्यमातून. योगेशचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मस्त अशा फलंदाजी करत असताना 27 धावा बनवल्या गेल्या होत्या. तोच फलंदाज स्ट्राईकला पाहू शकाल आपण. प्रदीप या ठिकाणी झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल होते जमिनीला दान आणि प्रदीप या फलंदाजाला मात्र मिळतो जीवन दान. एकचा सरासरी जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचली 4. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल गोलंदाज योगेश. कार्तिकेय अँड पवन 11 चेंडू उडवलाय, गॅप आहे मोठा नाही, धावांना तोटा आणि हा येतो शेवट षटकाचा गोल करताना केतनच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या सहाय्याने जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचले 10. चला तर सामना स्पीडअप करायचा आहे. केतनने मात्र शेवटच्या चेंडूवर कुठेतरी आपला संघाचा स्कोअर एक दुहेरी अंकामध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतोय फलंदाज केतन. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण प्रदीप आणि गोलंदाज स्ट्राईकवर जर विचार केला तर एक माऊली 11 बोरीचेवाडी बेडसगाव या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू भास्करला आपण या ठिकाणी गोलंदाज स्ट्राईकवर पाहू शकाल. मगाशी विचार केला मगाच्या सामन्यात गोलंदाज भास्करचा तर फक्त न फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावर प्राप्त केले होते. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप एक हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये फलंदाजी करताना मात्र गॅप आहे मोठा ना, धावांना तोटा आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या संघासाठी दुसरा आणि प्रदीप साठी पहिला. पतंजली बाबा षटकार. पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकाराने स्वागत केलं गोलंदाज भास्करचा. या ठिकाणी मात्र रनअप मध्ये थोडा अडथळा आणि गोलंदाज मात्र पंच इशारा करतात. प्रदीपचा जर विचार केला तर एक मी मगाशी पण उल्लेख केला होता की पनवेल तालुक्यामध्ये मात्र आगाजलेला हा फलंदाज या ठिकाणी झेलची संधी दूरवरून शतक येतात तोपर्यंत झेल जमिनीला दान आणि 2 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. या 2च्या सरासरीने जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले 18. भास्करने
पहिला षटकार जरी पहिले षटकार चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करून दाखवलंय. स्ट्राईकला फलंदाज याच पद्धतीने भास्कर या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. एक फसव्या गतीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. भास्कर या गोलंदाजाकडनं काही कमालीची गोलंदाजी करतोय. जरी पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर त्या दुसऱ्या चेंडूवर मात्र डबल आणि हा येतोय शेवट तिसरा चेंडू डॉट. या ठिकाणी हलक्याच्या हाताने खेळून काढला चेंडूला. एक धाव चित्त्या देवगाण पूर्ण. दुसरी धावासाठी प्रयत्न आणि बघता बघता मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या दोनच्या सरासरीने जरी विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 20. मला वाटतं षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप एक वाघणीची वाडी या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू एक हार्ड हिटर हार्दिक पांड्याच्या स्टाईल मध्ये फलंदाजी करताना आपण त्याला पाहू शकता. या ठिकाणी पंचांचा बोर्ड जातो आकाशाकडे आणि लेग बाय विकेट या ठिकाणी प्राप्त करतो गोलंदाज भास्कर. बॅक पुढे आंबेवाडीचे एक माजी उपसरपंच यशवंत डुमना आणि त्यांचे मित्र पिंटू वाघ आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. यशवंत डुमना आणि पिंटू वाघ स्ट्राईकला न्यू बॅटर आपण पाहू शकाल. मंगळ कुठेतरी मला वाटतं पंच आम्हाला घोषित करतात की षटक क्रमांक 2 सुद्धा संपुष्टात आलाय. आणि धावांचा जर विचार केला तर धावसंख्येने ठेवली कार्तिकी पवन टायगर्स 11 या संघाने 20. चला तर सामना स्पीडअप करायचा आहे. या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. यशवंत डुमना ग्रुप ग्रामपंचायत सेलू बेडसगाव माजी उपसरपंच जगदीश दादा यांच्या हस्ते मान सन्मान केला जातोय. अजून त्यांचे साथीला असलेले पिंटू वाघ आमचे बंधू यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजाचा विचार केला तर संजयला आपण पाहू शकाल. संजय गोलंदाज ट्रॅकवर आपण संजयला पाहू शकाल. स्ट्राईकला पाहू शकाल आपण केतनचा जर विचार केला तर एक षटकार लगावला गेला त्याच्या बॅट मधून. या ठिकाणी आडव्या पट्ट्यात खेळायचा होता मात्र पहिला चेंडू डॉट फेकण्याचं काम करतो गोलंदाज संजय. धावांचा जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले 20. या ठिकाणी हलके जे आणि यष्टीरक्षक चुकी करणार नाही. डगआउट मध्ये पाठवून दिला फलंदाज केतनला. गोलंदाज संजयने डीजे पाहू शकाल आपण. अक्षय एक स्टायलिश प्लेयर वाघणीची वाडी या संघातील अक्षय. संजय गोलंदाजी करताना मात्र काय कमालीची गोलंदाजी करतोय संजय. फुल टच चेंडू होता या ठिकाणी मात्र शरीराला चेंडू आदळून मात्र लेग बाईस एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. 1च्या सरासरीने जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले 21 धावा. 2 बाद 21 धावा. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी गोलंदाज संजयचं कौतुक करावं तेवढं कमी. स्ट्राईकला फलंदाज मंगळ. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता माझ्या कार्पेटच्या साह्याने खेळून काढला गेला.
आणि एक धाव पूर्ण दुसरी धावसाठी प्रयत्न, मात्र या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद होईल तो अक्षय डीजे. न्यू बॅटर इंटर होताना पाहू शकाल आपण नितीन बेडसगाव ब संघाचा एक हार्ड हिटर ऑलराऊंडर खेळाडू. मी मागाशी उल्लेख केला होता बेडसगाव बी या संघाचा गेम चेंजर नितीनला आपण स्ट्राईकवर पाहू शकाल. पण गोलंदाज संजयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आतापर्यंत 4 चेंडूचे फेकी केले, मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट मात्र आपल्या नावावर प्राप्त केले. संजय या गोलंदाजाने काय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चेंडूला उडवला आहे आणि मी उल्लेख केला होता मात्र का नितीनच्या ज्या मनगटामध्ये जी ताकद आहे आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. अजून एक येईल कार्तिक अँड पवन 11 या संघाला षटकार. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज संध्याला. या ठिकाणी हलकेचे कट लागले चेंडूला, मात्र एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी प्रयत्न. दुसरी धावेसाठी मात्र या ठिकाणी चांगले असे क्षेत्ररक्षण. या ठिकाणी षटक क्रमांक 3 सुद्धा संपुष्टात आला. पंच आम्हाला घोषित करतायत 3 षटकाच्या नंतर धावांचा जर विचार केला तर धावसंख्या पाहू शकाल आपण 30. अजून शेवटचं षटक हाणामारीचं षटक या इनिंगचा. चला तर सामना स्पीडअप करायचा आहे. अजून या ठिकाणी 2 सामने मात्र या ठिकाणी खेळवायचे आहेत. चला तर स्पीडअप करायचं आहे. संघाचे संघ नाहीत. गोलंदाज ट्रॅकवर विचार केला तर गोलंदाज पाहू शकाल आपण जयवंत, एक बेडसगाव या संघातील एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाज धावांचा जर विचार केला तर धावसंख्या पाहू शकाल 30. स्ट्राईकला फलंदाज मंगळचा जर विचार केला तर आतापर्यंत अजूनपर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून मात्र लगावला गेला. आडव्या पट्ट्यात खेळला चेंडू 1 बाउन्स, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी स्कोर गार्ड मध्ये जोडल्या जातील. 2च्या सरासरीने जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 32-32. अजून काही उर्वरित चेंडू शिल्लक या षटकातील. या ठिकाणी चेंडूला उडाला, झेलची संधी आहे त्या ठिकाणी. कुठलीही चुकी होणार नाही आणि झेल कॅरी करतोय क्षेत्ररक्षक आणि खेळ संपुष्टात आणला. फलंदाज मंगळचा बॅक टू डगआउट. या ठिकाणी चेंडूला उडवलाय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मात्र चित्त्याच्या वेगाने मात्र 2 धावा या ठिकाणी. तिसरी धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करतात. या 3च्या सरासरीने जर विचार केला धावा नेऊन पोहोचवल्यात दोन्ही फलंदाजांनी 35-35. अजूनही षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नितीनचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू खेळले गेलेत, मात्र एक षटकार आणि एक डबल असा 2 चेंडू 8 नाबाद हा खेळी करतोय नितीन. या ठिकाणी चेंडूला उडवला आहे, उंची जास्त लांबी कमी, झेलची संधी आणि मात्र पुन्हा एकदा झेल कॅरी करेला आणि
या ठिकाणी फलंदाज बाद होईल, मात्र नितीन बॅक टू डगआउट. धावा मात्र पाहू शकाल 35 35 धावा. न्यू बॅटर एंटर होताना पाहू शकाल आपण प्रकाशला पाहू शकाल. एक शाळेचे वाडी या संघाचा संघनायक सर्वस्व, मात्र काही कारणास्तव या वर्षी मात्र हा सीझन खेळले गेले नाही. स्ट्राईकला पाहू शकाल प्रकाश. या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, मात्र या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. एकच्या सरासरीने विचार केला तर धाव संख्या पोहोचले 36. मला वाटते षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज जयमनचा जर विचार केला तर 2 विकेट मात्र आपल्या नावावर प्राप्त केल्यात आणि धावा खर्च केल्यात फक्त 6. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज भगवान. या ठिकाणी स्लोवर घेतला चेंडू, मात्र एस्टिमेशन होतो बीट आणि या ठिकाणी येथील 4 धावा. 4च्या सरासरीने विचार केला तर धाव संख्या पोहोचले 40. षटक क्रमांक बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा ऍड केल्या जातील. सामन्यात 4 षटकाचा सामना मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंगचा संपुष्टात आलाय. येणारे 24 चेंडू आणि बनवायच्या 41 धावा. नेक्स्ट सामना होईल या ठिकाणी आपला ROE अँड आरती 11 त्यांच्या विरोधात खेळला जाईल. म्हणजे तो संघ स्वर्गीय रमेश पारधी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉचिंगसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ROE अँड आरती 11 विपक्ष स्वर्गीय रमेश पारधी. या ठिकाणी विचार केला यशवंत डोमना, माजी उपसरपंच शेलू बेडसगाव यांच्या हस्ते टॉचविन केलं जाईल. यशवंत डोमना, माजी उपसरपंच शेलू बेडसगाव ग्रामपंचायत यांच्या हस्ते या ठिकाणी टॉचविन केलं जाईल. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित. हॅलो, चला सामना स्पीड अप करा. चला तर फलंदाज पाठवायचे आहेत सानवी 11 या संघाचे. सलामीचे फलंदाज. सामना स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. आज उशिरा चालू झाल्यामुळे सहकार्य करा. येणारे 24 चेंडू आणि बनवायचे 41 धावा. सानवी 11 या संघाचे सलामीचे फलंदाज ग्राउंडवर एंटर करायचे आहे. चला आणायचा पॅनलाइज केलं जाईल. सानवी 11 संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीला गेलेले फलंदाज पाहू शकाल आपण मनोज आणि योगेश. गोलंदाज ट्रॅकवर जर विचार केला तर गोलंदाज पाहू शकाल स्वभाव. एका कोथेरीवाडी या संघाचा अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण योगेश आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकाल मनोज. येणारे 24 चेंडू सांगून जातील, मात्र याच्यात मात्र काही शंका नाही. या स्ट्राईकला योगेश. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळून सांगतात की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू.
या एक वाईटच्या धावाने मात्र संघाचं खातं ओपन केलं जात आहे. या ठिकाणी चेंडूला उडवलाय आणि चेंडू ते बॅटच्या लॉट मध्ये आणि पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. हा येईल योगेश आणि संघासाठी पहिला षटकार डीजे. स्ट्राईकला योगेश एक षटकार आल्यानंतर या ठिकाणी मात्र झेलची संधी. तोपर्यंत मात्र चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. स्कोरचा जर विचार केला तर एक आमच्या जोडीला आहेत माऊली 11 बोरीचीवाडी या संघाचे एक कर्णधार तसेच ऑलराऊंडर चांगले खेळाडू पंढरी वाघ. रिवाज अटेंड करायचा होता. रिवाज तर तो सक्सेसफुल आणि चेंडू होईल बाउंड्री बारच्या गोल. हा येईल अजून एक योगेशच्या बॅटमधून चौकार डीजे. या 4च्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या जाऊन पहिले 13. स्ट्राईकला योगेशचा विचार केला एक षटकार एक चौकार लगावला गेला. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र यॉर्कर खोटून चेंडू खेळला गेलाय. फलंदाज योगेश आणि 2 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. 2च्या सरासरीने विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचले 15. अजून मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी पुन्हा रिवाज खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. हा येईल डॉट चेंडू. जर सर्व बॅटने जर धावा येत असतील तर काय गरज होती का रिवाज खेळायचा असं मात्र नक्कीच योगेशच्या मनामध्ये योगेशच्या डोक्यामध्ये नक्कीच येईल. या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय आणि चेंडू 1 बाउन्स टू बाउंस फरार. हा येईल अजून एक योगेशच्या बॅटमधून चौकार. याने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोचले 19. या ठिकाणी अशोका मालू दरवडा इंडियन गॅस या साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. इंडियन गॅस एजन्सीचे मालक अशोका मालू दरवडा यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी जगदीश दादा वाघ यांना विनंती करतोय की आपण मायाचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना मान सन्मानित करायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहू शकाल अक्षय. या ठिकाणी 18 चेंडू आणि बनवायच्या 22 धावा अजून विजयासाठी. 18 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या विजयासाठी. स्ट्राईकला फलंदाज मनोज. या ठिकाणी हलकीची एज लागते मात्र त्या ठिकाणी मात्र गच्चाचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या ठिकाणी मात्र जोडल्या जातील स्कोअर कार्ड मध्ये. 2च्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या धावांचा जर विचार केला तर धावा जाऊन पडल्यात 21. 17 चेंडू आणि 20 धावेची गरज. स्ट्राईकला फलंदाज मनोज. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय मनोज. जयवंत
न्यू बॅटर आपण एंटर होताना पाहू शकाल. जेवणचा जर विचार केला तर गेल्या वर्षी मात्र गेम चेंजर म्हणून फलंदाजी केली होती. दरवडा ब्रदर्स 11 या संघामधून मात्र एक काटेकी टक्कर देत असताना मात्र सेमी फायनल मध्ये गेला होता. या ठिकाणी कुठेतरी स्लो गतीचा चेंडू आणि शरीराला आदळून मात्र हा येतो डॉट चेंडू. जेवणचा जर विचार केला तर त्याच्या मनगटीमध्ये जी ताकद आहे त्या चेंडूला तो सीमा पार पाठवू शकतोय. स्ट्राईकला फलंदाज जेवण, पण तेवढंच ताकदीचा आणि युक्तीचा गोलंदाज पाहू शकाल आपण अक्षय. या ठिकाणी हलकीची एज लागते. एक धाव मात्र पुरे होते. दुसरी धावसाठी प्रयत्न आणि चित्त्याच्या वेगाने मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. या दोनच्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 23. अजून या षटकातील मला वाटतं 2 शेवटचे चेंडू शिल्लक. काय कमालीची गोलंदाजी करतोय अक्षय हा गोलंदाज. विचार केला तर 4 चेंडूचे फेकी केले, मात्र फक्त 4 धावा खर्च केलेत. या ठिकाणी कमालीची अशी गोलंदाजी करतोय अक्षय. जेवण सारख्या फलंदाजाला जर थांबून ठेवण्याचं काम करतोय तो आपण पाहू शकला. अक्षय या गोलंदाजीच्या माध्यमातून मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. अजून 13 चेंडू आणि बनवायच्या 18 धावा विजयासाठी. या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण मात्र संघासाठी 2 धावा वाचवण्याचं काम करतोय फलंदाज. या ठिकाणी पंच घोषित करतात की षटक क्रमांक 2 सुद्धा संपुष्टात आले. आणि धावांचा जर विचार केला तर धावसंख्या पाहू शकाल 25. येणारे 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज स्ट्राईक वर जर विचार केला तर गोलंदाज पाहू शकाल आपण केतन. आणि फलंदाज जर विचार केला स्ट्राईक वर फलंदाज योगेशचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार लगावले गेलेत. या ठिकाणी हलक्याच्या हाताने खेळून काढला चेंडूला, मात्र 1 धाव पूर्ण चित्त्याच्या वेगाने त्या ठिकाणी थोडीशी थ्रोपैकी खराब. आणि बघता बघता मात्र 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 2च्या सरासरीने विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या तर 27. 11 चेंडू अजून 14 धावेची गरज. योगेशचा जर विचार केला तर आतापर्यंत 20 धावांवर खेळतोय योगेश हा फलंदाज. या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हलकीची एज लागते आणि फक्त 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 28. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पंच पाहू शकाल. मेन पंच मंगेश उगडा आणि लेग पंच मात्र पाहू शकाल भरत वाघ. या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला चेंडूला. त्या ठिकाणी गॅप आहे मोठा नाही, धावांना तोटा. आणि हा येईल जेवणच्या बॅटमधून जेवणसाठी पहिला चौकार. सहाय्याने जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 32. 9 चेंडू आणि 9 धावा बनवायच्या. या ठिकाणी येणारे 9 चेंडू सांगून जातील की कुठला संघ विजय होणार की पराजय होणार. स्ट्राईक वर फलंदाज जेवण.
पुरटा चेंडू या ठिकाणी कट केला चेंडूला एक धाव सहजरित्या पूर्ण येत्या तेवढंच मात्र चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण या दोनच्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या पोहोचले 34 34 धावा अजूनही 8 चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे आहेत गोलंदाज केतनचा जर विचार केला तर चांगली अशी गोलंदाजी करताना पाहाल या ठिकाणी पंच आम्हाला वळून सांगतात की खराब डिलिव्हरी आहे खराब चेंडू आहे वाईट चेंडू एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल अजूनही 7 धावेची गरज येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज स्ट्रायकवर फलंदाजा जयवंत या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करून दाखवते गोलंदाजा योगेश केतन 7 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा या ठिकाणी मात्र 1 बाउन्स चेंडू फरार अजून एक केलं जेवणच्या बॅट मधून चौकार नाही 6 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 2 धावा बनवायच्या आहेत स्ट्राईकला फलंदाज योगेश गोलंदाज स्ट्राईकवर विचार केला तर गोलंदाज प्रदीपने जर हे मिडलवर काढले तर माझ्याकडनं तब्बल 500 रुपये दिले जातील या ठिकाणी झेलची संधी त्या ठिकाणी झेल होते जमिनीला ड्रॉप आणि हा येतोय विजय पटका मात्र या 2 धावाने संघ विजय होतो